पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सगळ्याच गोष्टींची चेष्टा चालवली आहे। पुजारी नाही तरीही समुद्राखाली जाऊन पूजा केली। भंडाऱ्यातल्या सभेतून राहुल गांधींची टीका। आमचं सरकार आलं की देशात जातनिहाय जनगणना करणार, तर गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार। राहुल गांधींची भंडाऱ्यातून मोठी घोषणा। मुख्यमंत्री पदासाठी टीका केली नव्हती। मोदींना पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। तर कुणी बिनशर्त पाठिंबा देतंय, कुणी लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं। राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यामध्ये फरक असतो। शरद पवार यांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊक, प्रतिक्रिया द्यायला नकार। विरोधकांकडे दुसरे विषय नसल्यामुळे शरद पवार यांना संपवण्याचं षडयंत्र। सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। अखेर भावना गवळींची नाराजी दूर, तिकीट न मिळाल्याची खंत, पण आता राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार। भावना गवळींची ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालेलं ते आता चालत नाही। संजय राऊत यांचा हल्लाबोल। तर बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या ढब्बू पैशांची उपमा। शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उद्या दुपारी विजयसिंग मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाणार। तिघं नेते 2004 नंतर पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्या प्रसिद्ध होणार भाजपचा जाहीरनामा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांसमोर जाहीरनामा मांडणार भाजप। अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आचारसंहितेनंतरच मदत देता येणार। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।